मातीचं घर म्हणजे कच्चं बांधकाम आणि सिमेंटचं घर म्हणजे पक्क बांधकाम, हा माइंडसेट कसा बदलणार? आमच्या गावामध्ये सर्वे चालू होता कच्च्या आणि पक्क्या घरांचा. माझं घर कच्चं घर ठरवलं गेलं, मला आता प्रॉपर्टी टॅक्स लागत नाही. कच्चं घर आणि पक्कं घर या संकल्पना आहेत ना, या थोड्याशा बाजारू संकल्पना आहेत. आपण एक GDP इकॉनॉमी सिस्टम फॉलो करतोय, ज्याच्यामध्ये आपण कोणतंही प्रोडक्ट विकत घेतलं की ती इकॉनॉमी वाढते. म्हणजे जगामध्ये जेवढे प्रोडक्ट्स बनवले जातात, समजा त्याच्यातले 5% प्रोडक्ट्स भारतामध्ये होत असतील तर भारताची इकॉनॉमी 5% आहे. तर मग आता हा कोणतंही मी जेव्हा वस्तू बनवतो तेव्हा इकॉनॉमी वाढत असते. आता तुम्ही कार घेतली, तुमची इकॉनॉमी वाढेल. त्या कारचा ॲक्सिडेंट झाल्यावर सुद्धा इकॉनॉमी वाढते, कारण तुम्ही मग औषधोपचार घेता तुमच्या पायासाठी. त्याच्यामध्ये तुमचा पाय तुटला तरी इकॉनॉमी वाढते. तर इकॉनॉमीचा आणि माणसाच्या समाधानाचा काही संबंध नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं की मातीची घरं आहेत ना, माती मला कोणाकडनं विकत घ्यावी लागत नाही. माझ्या शेताच्या बांधावर मला माती मिळते. मला गाईला पैसे खायला घालावे लागत नाहीत. ती जे शेण जातं मी फ्रीमध्ये वापरू शकतो. या सर्व आजूबाजूला मिळणाऱ्या मटेरियलपासून हे मी घर बनवतो. ते ॲक्च्युली या GDP इकॉनॉमी सिस्टममध्ये भागच घेत नाही. आणि त्यामधून कदाचित असेल असं की सरकारला मे बी रेव्हेन्यू जनरेट होत नसेल आणि म्हणून कदाचित तो अभ्यासक्रम आपल्या नाहीच आहे, आम्हाला शिकवलाच गेला नाही आजपर्यंत.